माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा? शेतकरी बंधूंनो, पिकाचा उत्पादन वाढविण्यासाठी माती परीक्षण करणे का गरजेचे आहे? चला पाहूया. आपली माती समजली की शेती झाली हमखास फळदायी, पण त्यासाठी माती परीक्षण अगदी योग्य पद्धतीने करणं गरजेचे आहे. माती परीक्षणासाठी जे लागणारे साहित्य आहे ते म्हणजे फावडा किंवा खोरे, एक स्वच्छ बादली किंवा टोपली, त्याचबरोबर प्लास्टिक पिशवी आणि पेन. शेतकरी मित्रांनो, शेतातून ज्यावेळेला आपण माती परीक्षणासाठी सॅम्पल घेणार आहोत त्यावेळेला आपल्या शेतामध्ये जिथे गोठा असेल, म्हणजे गाय वासरे किंवा विहिरीजवळील माती, तसेच बांधाच्या शेजारील माती, ह्या ठिकाणाहून माती परीक्षणासाठी घेऊ नये, हे लक्षात असणं गरजेचे आहे. ज्यावेळेला आपली जमिनीचे क्षेत्रफळ आहे त्यामध्ये झिगझॅग पद्धतीनं, म्हणजे नागमोडी ह्या पद्धतीने 6 ते 8 ठिकाणी मार्किंग करायचे आहे झिगझॅग पद्धतीने, आणि प्रत्येक ठिकाणाहून आपल्याला कमीत कमी 1 किलो माती घ्यायची. ती माती ही व्ही आकाराचा काप देऊन 6 ते 8 इंच खोलपर्यंत आपल्याला खड्डा करायचा आहे, आणि बाजूने, एका बाजूने ती माती एका खड्ड्यातून कमीत कमी 1 किलो निघेल अशा हिशोबानं आपल्याला त्या 6 ते 8 खड्ड्यामधूनही माती एकत्र गोळा करायची आहे. आणि अशा पद्धतीने एकत्र गोळा केल्याच्या नंतर एका गोणपाटावर सगळी माती एकत्रित चांगल्या पद्धतीने मिश्रित करून त्याचे 4 भाग करायचे आहे. आणि 4 भाग केल्याच्या नंतर 2 विरुद्ध दिशेतील जी मातीचे ढिगारे आहेत हे फेकून द्यायचे, आणि राहिलेले उर्वरित 2 ढिगारे पुन्हा एकत्रित मिश्रण, व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मिश्रण करून हे आपल्याला पुन्हा अशाच पद्धतीने 2 ते 4 वेळेला ही प्रक्रिया केल्याच्या नंतर शेवटी 500 ग्रॅम माती राहील अशा पद्धतीने आपल्याला सॅम्पल जमा करायचे आहे. कारण 6 ते 8 इंचापर्यंत हे जे महत्त्वाचे जे आपले पीक आहेत त्यांचे मुळा इथून अन्नद्रव्य घेत असल्या कारणाने आपण त्या खोलीपर्यंत माती परीक्षणासाठी नमुना घेणं खूप गरजेचे आहे. सॅम्पल 500 ग्रॅमचा झाल्याच्या नंतर त्याच्यावर जे लेबल लावायचे आहे त्याच्यावर अशा पद्धतीची नोंदी करायची जेणेकरून शेतकऱ्याचे नाव, गाव, पत्ता, त्याच्यानंतर मागील वर्षी कोणतं पीक घेतलं त्याचं सुद्धा नोंद करायची आहे, आणि येणाऱ्या हंगामात म्हणजे याच्यानंतर कोणतं पीक घ्यायचं त्याचा सुद्धा नोंद करायची आहे. गट नंबर किंवा सर्वे नंबर याची नोंद करायची. त्याचबरोबर ज्या दिवशी आपण माती परीक्षणासाठी नमुना घेतलेले त्या दिवसाची दिनांक किंवा तारीख याची सुद्धा नोंद करायची आहे. आणि अशा पद्धतीनं सगळं सॅम्पल तयार झाल्याच्या नंतर नजीकच्या कृषी कार्यालयात किंवा मृद परीक्षण प्रयोगशाळा येथे आपण ती सॅम्पल द्यायची आहे. याच्यामुळे शेतीमध्ये जे मुख्य अन्नद्रव्य आहे NPK याचा, तसंच सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता, कोणते खतं टाकणं गरजेचे आहे, ह्या सगळ्या बाबतीत आपल्याला त्या माती परीक्षणाचा जो अहवाल येणार आहे त्यानंतर समजणार आहे. त्याकरता शक्यतो काळजीपूर्वक आणि सांगितल्याप्रमाणे जर आपण सॅम्पल निवडलं तर निश्चित आपल्या जमिनीतील नत्रस्फुरत पालाची कोणत्या घटकाची कमतरता आहे, त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते कमी पडत आहे ह्या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती भेटणार आहे. त्यानुसार जर आपण खत मात्रा दिली तर निश्चित खतावरील खर्च आणि जमिनीचं आरोग्य बिघडू नये यासाठी आपण विचार करणं खूप गरजेचे आहे. कृषी मित्रांनो, आज जमिनीचं आरोग्य अतिशय धोक्यात गेल्यामुळं आज माती परीक्षण करणं ही काळाची गरज होऊन बसलेली आहे. कारण शेजारील शेतकरी जर त्यांच्या पिकानुसार खत टाकत असेल तर आपण शेजारी टाकतो म्हणून आपण सुद्धा टाकायला लागतो. त्यामुळं जमिनीचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे. त्यासाठी माती परीक्षण हे अतिशय महत्त्वाचं असून मी जे तुम्हाला सांगितलं त्या माहितीप्रमाणे जर तुम्ही सॅम्पल काढलं आणि शेजारील किंवा जवळील जे कृषी कार्यालय आहे तिथे सॅम्पल दिल्याच्या नंतर तुम्हाला 18 ते 20 दिवसापर्यंत रिपोर्ट येऊन जातो. तर अशा पद्धतीने तुम्ही माती परीक्षण करू शकता आणि त्याचा खतावरील होणारा जो
जास्तीचा जो खर्च आहे त्याच्यावर तुम्ही कंट्रोल करू शकता. कृषी मित्रांनो, माहिती कशी वाटली हे नक्की मला कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला मात्र विसरू नका. आणि हो, STR ॲग्रिकोच यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून असेच महत्त्वाची पिकाविषयी तसंच शासकीय योजनाविषयी माहिती देत असल्यामुळं सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.